अतिशय मधुर आवाजामध्ये आपल्या सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत केले त्याबद्दल पुनश्च एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण तसेच आपल्या सर्वांच्या परिचित असलेले पूजनीय श्री नितीन आप्पाजी महानुभाव आपलेही स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो। सन्माननीय सरभक्त अमरसिंह त्यांनी आप्पांचं पुष्पहाराने स्वागत करावं। बंधूंनो, खरं तर या सृष्टीमध्ये मनुष्य जन्म मिळणे खूप दुर्लभ गोष्ट आहे आणि मनुष्य जन्म मिळाला तरीही त्यात परमेश्वर कळणे हे फार दुर्लभ आहे आणि तो परमेश्वर कळण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते आणि ते ज्ञान मिळण्यासाठी बुद्धवचनाची अर्थातच अन्नदानाची आवश्यकता असते आणि म्हणूनच आज ज्यांना साधनदात्याच्या चरणी अन्नदान समर्पित करण्याची सेवा प्राप्त झाली आहे असे श्रीमान अमरसिंह त्यांची थोरवी मी शब्दात वर्णू शकत नाही, कारण अन्नदान ही वाढत जाणारी क्रिया आहे। आज अनुसरी, आज वेदवंत बोधवंत अनुसरला ज्ञानी भक्त आणि एक दिवस नक्कीच परमेश्वराच्या ठिकाणी घडणारी वाढत जाणारी अग्रेसर असणारी सेवा आहे आणि म्हणूनच एका दिवशी जर त्यांना एका जन्मी किंवा एका दिवशी जर त्यांना परमेश्वराच्या चरणी आणि परमेश्वराच्या ठिकाणी अन्नदान घडलं, अन्नदानाची सेवा घडली तर त्याला पुरभजन असे म्हणतात आणि पुरभजन म्हणजेच परमेश्वराच्या ठिकाणी केलेले अन्नदान आणि पुरभजन त्याला घडतं त्याला भक्त ही नामाला प्राप्त होते आणि म्हणूनच भक्ताची थोडी हे देवच चालतात आणि म्हणूनच मी आजच्या अन्नदाते जे आहे त्यांची थोडी शब्दात वर्णू शकत नाही, म्हणून आपण अधिक वेळ न घेता या विषयावर अधिक चिंतन करण्यासाठी आमंत्रित करतो माझे शुभचिंतक पूजनीय महंत श्री संतराज बाबाजी बेडकर यांनी आपले विचार व्यक्त केले। उच्छिष्टे कैवान भक्षण विभो नाथो मुनीचे खिरे उच्छिष्टे फळदायी देव बदिरे आरोगिरी सुंदरे रिंगणीची फुले नायके कविता संतोष श्री गुरुवारी श्री मोठे मामाजींच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करतो आणि माझ्या या दोन शब्दांना प्रारंभ करतो।
मामाजींविषयी दोन ओळी म्हणाव्याशा वाटतात. त्यांची महती कशी सांगावी तर या दोन ओळीतून सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे की ऊपर से नमक की क्या जरूरत जब पहले ही स्वाद हो खाने में. ऊपर से नमक की क्या जरूरत जब पहले ही स्वाद हो खाने में. और अलग से साज श्रृंगार की क्या जरूरत जब मामा जी जैसे अधिकरण हो सका भाई. त्याचप्रमाणे आपण सर्व उपस्थित या मंगलमय सोहळ्याला उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवणारे सर्वच उपस्थित संत महंत ज्यांचा 75 उपहार महोत्सव आहे त्यांच्या या क्रियेला निमित्त असणारे आदरणीय पूजनीय श्री नितीन आप्पाजी महानुभाव, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आलेले ज्यांची 75 उपहार ही क्रिया आहे असे अमरसिंह पाटील भोगले राहणार करंदी या वासनिकांना आजची हा मंगलमय क्रिया घडते आहे ही त्यांच्यासाठी अतिशय सौभाग्याची गोष्ट आहे. या क्रियेला उपस्थित आपण सर्व संत महंत वासनिक तपस्विनी माता भगिनी आणि सर्व बालगोपाल सर्वांनाही मी दंडवत प्रणाम करतो. कारण एका ओळीमध्ये महानुभाव म्हणतात की तया ज्ञानियाचे दर्शने पापाभूती पुरश्चरणे तयाचा अवहेर न करावा कवणे भरतेनी वंदावे. म्हणून आपण सर्व संतजन सुद्धा अतिशय वंदनीय आहात. म्हणून आपण सर्वांना मी धन्यवाद प्रदान करतो. आजच्या या अन्नदानाच्या क्रियेचे महत्त्व एका वेळेतून सांगायचे वाटते की भिंगारला आमचे गोसावी हे वास्तव्याला होते आणि त्यावेळी साधा लहामायसा आणि रत्नमालिका या 3 वासनिक गोसाव्यांच्या दर्शनाला येत होत्या आणि त्या येत असताना त्यांनी स्वामींच्या भेटीला रिक्त हस्ताने कसं जावं. कारण सांगितलं आहे की रिक्त हस्ते न पश्यन्ति राजानां देवता गुरु. तर आपण साक्षात देवतेला नाही तर साक्षात परमेश्वराच्या भेटीला जात आहोत तर रिकाम्या हस्ताने कसं जावं. म्हणून त्यांनी काय केलं की साधेने बाजारात गेल्या आणि गुळाच्या 3 भेल्या तिघी जणींनी स्वामींना अर्पण कराव्यात आणि भेट घ्यावी या हेतूने 3 गुळ भेली त्यांनी विकत घेतल्या आणि मग त्या भिंगाच्या आदित्याच्या मंदिरामध्ये जिथे गोसाव्यांचं वास्तव्य होतं त्या वास्तव्याच्या ठिकाणी त्या यायला निघाल्या. उन्हाचे दिवस होते, रस्त्यात तहान लागली म्हणून एका ब्राह्मणाच्या ओसरीला त्या पाणी पिण्यासाठी थांबल्या. त्यांनी त्या 3ही गुळ भेल्या त्या ओसरीवर ठेवल्या आणि त्या ब्राह्मणीला पिण्यासाठी पाणी मागितलं आणि ते पाणी थंडगार पाणी पितच होत्या, आपली तृषा शमन करत होत्या. तितक्यात काय झालं की त्या गुळभेलीकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आणि पाठीमागून एक वासरू आलं आणि त्या वासराने एक गुळभेली खाल्ली आणि त्या खाल्ल्यानंतर साधाच्या लक्षात आलं की अरे एका गुळभेलीला उष्ट केलेलं आहे त्या वासराने. ती एक गुळभेली वासराने खाल्लेली आहे. मग आता 3 गुळभेली आणलेल्या होत्या आणि ह्या 3 जणी होत्या साधा लहामायसा आणि रत्नमालिका. आता 2 जणींना कोणाला तरी स्वामींना गुळभेली अर्पण करायला मिळणार होती आणि एकीची खाल्ल्यामुळे कोणाला एकाला तरी स्वामींना गुळभेली अर्पण करता येणार नव्हती. भेट रिकाम्या हाताने घ्यावे लागणार होते. पण आता कोणाची गुळभेली खाल्ली म्हणावं. लहामायसा म्हणजे या साध्यांच्या आई होत्या, त्यांना तर त्यांची गुळभेली आता द्यावी लागणार होती आणि रत्नमालिका हे तर साध्याचे अतिशय प्रिय मैत्रीण होती आणि तिची सुद्धा तिला गुळभेली द्यावी लागणार होती. मग आता काय करणार, आपणच रिकाम्या हाताने भेटावं लागेल. या दुःखाने ती त्या 2 गुळभेल्या घेऊन त्या 3 जणी गोसाव्यांच्या दर्शनाला भिंगाच्या आदित्याच्या मंदिरात आल्या आणि त्या दोघींनी लहामायसाने आणि रत्नमालिकाने आपली आपली गुळभेली स्वामींच्या आसनावर ठेवून दंडवत प्रणाम केले, साष्टांग दंडवत घातले, भेट घेतली गोसाव्यांची. परंतु साधेकडे आता गुळभेली नसल्यामुळे साधांना अतिशय मनात दुःख होत होतं की मी स्वतः बाजारात जाऊन गुळभेल्या आणल्या आणि मलाच अर्पण करायला काही मिळत नाही. मी किती निदैवी आहे असं ते मनातच दुःख करत होत्या. तितक्यात दयाळू कृपाळू करुणाळू असणारे आमचे भगवान श्री चक्रधर स्वामी परमेश्वर अवतार आहेत, ते सर्वज्ञ आहेत. त्यांनी साधांच्या मनातला हा भाव जाणला, ही दुःख तळमळ जाणली आणि स्वामी स्वतःहूनच साधांना म्हणतात की साधे हो, या दोघींनी तर काही ना काहीतरी आम्हाला भेटीला अर्पण केलं, दोघींनी गुळभेली अर्पण केली, परंतु तुम्ही आम्हाला काहीच दर्शनाला केलं नाही.
तेव्हा साधा म्हणतात की जी ते झाले ऐसे की 2 गुळफिली आणल्या होत्या, 3 आणल्या होत्या, त्यातली 1 गुळफिली वासराने खाल्ली. मग आता आईला आणि मैत्रिणीला तुम्ही एक वेळ दिली, परंतु आता मलाच द्यायला उरली नाही. अशी मी निदैवाची निदैवी आहे. मग स्वामी म्हणतात, अरे साधू हो, तुम्ही परमेश्वराचे आमचे भक्त आहात आणि निदैवाचे निदैवी. परमेश्वराचा भक्त निदैव कधीही असू शकत नाही. तुम्ही दुःख करू नका. स्वामी म्हणतात, साधे हो, गहनात ते काही असेल या जगामध्ये कुठल्याही पदार्थावर कुठल्या जीवाची सत्ता आहे का? कोणा जीवाकडे कुठला पदार्थ त्याने स्वतःहून निर्माण केलेला नाही किंवा त्याचा तो सत्तेचा नाही. तर ही संपूर्ण सृष्टी आणि या संपूर्ण सृष्टीतले सर्व जड चेतन पदार्थ हे त्या परमेश्वराचेच आहेत, आमचेच आहेत. आणि म्हणून सारे हो, कोणा ते काही असेल, हे सगळेही देवाचे की आणि मा देव ते आपले. जे देव आपल्याला देईल तेच आपलं असतं. आणि त्यामुळे आता तुम्ही दुःख करू नका. तर आम्हीच तुम्हाला आता गुळ देतो आणि तो तुम्ही आम्हाला अर्पण करा. असं म्हणून गोसाव्यांनी बाईसांना म्हटलं की बाई, तुमचे गुळ असेल, तुमच्याकडे गुळ आहे का? बाईसा म्हणतात, हो बाबा आहे, आपल्या प्रसादाने आपल्याकडे सगळं अपार आहे. मग बाईसांना स्वामी गुळ मागतात आणि तो गुळ स्वामी साधेंना देतात आणि म्हणतात की साधे हो, आता हा गुळ येतो तुम्ही आम्हाला अर्पण करा. आणि मग साधा मोठ्या हर्षित अंतकरणाने, तिला खूप आनंद झाला की परमेश्वराने माझी अपूर्ण राहिलेली क्रिया स्वतःहून जाऊन समर्थत्वाने पूर्ण केली. आणि मग साधेने तो गुळ घेतला आणि स्वामींच्या आसनावर ठेवला. त्या भेटल्या स्वामी. अशा प्रकारे सांगायचं तात्पर्य आहे की कुठल्याही भक्ताला, कोणालाही आपल्याला क्रिया करण्याची इच्छा झाली तर आपण असं मानू नये की आपल्याकडे काहीच नाही आणि मग आपल्याला क्रिया घडणार नाही. आपल्या मनात जर अमरसिंग भाऊसारखे तळमळ असेल तर आपल्याला सुद्धा त्यांच्यासारख्या पंचावताराच्या महान क्रियेचा लाभ, ती संधी आपल्याला सुद्धा प्राप्त होऊ शकते. परंतु त्यांच्यासारखा साधेसारखा भाव मनात असायला हवा. आणि त्याचप्रमाणे पक्षकार म्हणतात की परमेश्वर जो आहे त्या परमेश्वराला आपण या सृष्टीतल्या कुठलाही पदार्थ देऊन त्या परमेश्वराला तृप्त करू शकतो का? भोजन खाऊ घालून पुरणपोळी, आंबेरस वगैरे हे षड्रस पक्वान्न देऊन आपण जो तृप्तकाम परमेश्वर आहे त्या तृप्तकाम परमेश्वराला आपण तोषवू शकतो का? नाही. ज्या या संपूर्ण अनंत ब्रह्मांडाचा निर्माता, मालक, जे हे सर्व पदार्थ ज्यांनी निर्माण केलेले आहेत त्या परमेश्वराला आपण त्याचेच पदार्थ देऊन तोषवू शकतो का? संतुष्ट करू शकतो का? नाही. परंतु मग काय, ती क्रिया आपण का करतो, का करावी? तर त्या क्रियेच्या मागे असणारा निष्काम भाव, त्या भावाचा परमेश्वर स्वीकार करत असतात. आणि म्हणून आपण अशा या क्रियेचा बाहू आपल्या अंतःकरणात ठेवला पाहिजे, तळमळ आपल्या अंतःकरणात कायम ठेवली पाहिजे. म्हणजे आपल्याला अशा क्रिया घडत राहतील. दानामध्ये अन्नदान कसं श्रेष्ठ आहे याविषयी एक महाभारतातला प्रसंग आपल्याला सांगावासा वाटतो. की कोणी सोनं दान देतं, कोणी चांदी दान देतं, कोणी द्रव्य दान देतं, तर कोणी अन्नदान देतं. परंतु दानामध्ये दान श्रेष्ठ अन्नदान आहे याविषयी स्वामी सुद्धा म्हणतात की अन्नदान ते उत्तम. सगळ्या दानांमध्ये अन्नदान हेच उत्तम आहे. कारण त्या अन्नदानाने अहेतुक भूतभजन ज्ञानाप्रती साधन आणि अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन. त्या अन्नदानाने तो जर निष्काम असलेले जर अन्नदान आपल्याला घडलं तर परमेश्वराच्या ज्ञानाचे, त्याचप्रमाणे परमेश्वरावताराच्या ठिकाणी जर का भजन घडलं, अन्नदान घडलं, तर परमेश्वराच्या प्रेमाचे अधिकार आपल्याला प्राप्त होतात. आणि त्या परमेश्वराच्या ज्ञानाने आणि प्रेमाच्या मार्गाने आपण परमेश्वराच्या त्या अनंत अशा स्वरूपाला, आपण त्या प्राप्तीला आपण प्राप्त होऊ शकतो. असे या अन्नदानाची महती आहे. एकदा काय झालं की कर्णाची दानाविषयी खूप थोरवी होती. परंतु कर्णाचे असं त्याचे एक ध्येय होते, त्याची एक अशी एक पद्धत होती की कर्णाला अन्नदान हे कनिष्ठ वाटायचं आणि सोनं दान देणं हे त्याला फार श्रेष्ठ वाटायचं. तो म्हणायचा, मी एका प्रदेशाचा राजा आहे, अन्नदान तर सगळे साधारण लोक करतात, परंतु सोनं हे सगळ्यात उत्तम धातू आहे आणि ते सोनं मी दान करणार, मला ते सोनं दान करणं शोभतं, मी अन्नदान करणार नाही. आणि म्हणून कर्ण हा कधी त्याच्याकडे कोणी जर का दान मागायला आला तर तो सर्वांना फक्त सोनं दान करायचा. अन्नदान जरी त्याला कोणी एखाद्या भिक्षूने मागितलं, एखाद्या भिकारी दारात आला, तरी कर्ण हा अन्नदान देत नव्हता. तर तो अन्नदान जर पाहिजे असेल तर समोरच पांडवांचं घर होतं, तर तो पांडवांच्या घराकडे बोट दाखवायचा की तुम्हाला जर अन्नदान पाहिजे असेल तर तुम्ही समोर पांडव राहतात, ते अन्नदान देतील, त्यांच्या घरी जा. तुम्हाला सोनं पाहिजे असेल तर सोनं मी पाहिजे तितकं तुम्हाला देतो. आणि मग अशा प्रकारे तो सोनं द्यायचा, परंतु अन्नदान मात्र देत नव्हता.
श्रीकृष्ण महाराजांना कर्णाच्या दानाची परीक्षा पाहायची होती आणि म्हणून श्रीकृष्ण महाराज अर्जुनासोबत त्या युद्धभूमीवर गेले आणि मग त्या कर्णाला म्हणतात, कर्णा ब्राह्मणाच्या वेशात की कर्णा मला तुझ्याकडून दान हवंय. कर्ण म्हणतो महाराजा हे परमेश्वरा, त्यांनी तर ब्राह्मण वेश होता श्रीकृष्ण महाराजांचा त्यांनी आधी ओळखलं नाही. तो म्हणतो की मी आता अशा स्थितीत आहे की मी काहीच दान आपल्याला देऊ शकत नाही. श्रीकृष्ण महाराज ब्राह्मणाच्या वेशात होते. ते म्हणतात की तुझा एक दात सोन्याचा आहे आणि तो अजूनही तू मला देऊ शकतोस. आणि मग त्या कर्णाने त्याला आनंद झाला आणि त्याने क्षणाचाही विलंब न लावता एक दगड घेतला आणि आपल्या त्या सोन्याच्या दातावर मारला आणि तो दात काढून श्रीकृष्ण महाराजांच्या हातात दिला. आणि मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुनाला आणि सर्वांना की बघा, कर्णच हा दान देण्यामध्ये तुमच्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे की त्याने अशा मरणाच्या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा आपला दात काढून त्याने हा सोन्याचा दिलेला आहे. परंतु अन्नदानाचं जे काही त्याला परमेश्वराच्या ठिकाणी भजनाची क्रिया घडायला पाहिजे होती ती मात्र त्याला घडली नाही, जी पांडवांना घडली आणि त्यामुळे पांडवांना परमेश्वराच्या ज्ञानाप्रेमाचे अधिकार निष्पन्न झाले. एका कवीने छान म्हटलेलं आहे, उतना दिया सरकार ने मुझको जितनी मेरी औकात नहीं है, उतना दिया सरकार ने मुझको जितनी मेरी औकात नहीं है, ये तो कर्म है प्रभु का वरना, ये तो कर्म है प्रभु का वरना, इसमें कोई मेरी बात नहीं है, उतना दिया सरकार ने मुझको. म्हणजे तो कवी म्हणतो की हे सगळं काही जे आहे ते परमेश्वरानेच मला दिलेलं आहे, की जे मला देण्याची माझी अवकात नव्हती, माझी पात्रता नव्हती आणि तेच मी आपणा साधनांना अर्पण करण्याची एक प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून आजच्या या क्रियेचे जे दाते आहेत ते अमरसिंग पाटील ढोकले राहणार करंदी यांना या आजच्या उत्तम अशा पंचावताराच्या क्रियेचे योग घडून आलेले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे परमेश्वराच्या वतीने त्यांना दंडोप्रणाम करतो की हे फार श्रेष्ठ वास्तविक आहेत ज्यांना आपल्यासारख्या पूजनीय साधनवंताच्या ठिकाणी ही क्रिया आणि परमेश्वराच्या ठिकाणी ही क्रिया घडते आहे. आणि एवढे बोलून माझ्या या लांबलेल्या शब्दांना मी विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी धन्यवाद बाबाजी. बाबांनी अतिशय उत्तम आणि मौलिक विचार आपल्याला या सभेमध्ये प्रदान केलेले आहेत. तरी टाळ्यांच्या रूपाने आपण त्यांचे धन्यवाद व्यक्त करूया. तसेच या पुढील जे वक्ते आहेत मम ज्येष्ठ प्रबंधू पूजनीय श्री शैलेशमणी दादाजी महानुभाव यांना मी आपले विचार व्यक्त करण्यासाठी या व्यासपीठावरती आमंत्रित करतो. पूजनीय श्री शैलेश